हॅलो हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामर मधील पुढचा मुद्दा आज स्टार्ट करणार आहे. तो त्या मुद्द्याचं नाव आहे दॅट इज द डिग्री ऑफ कंपॅरिझन. तरतम भाव. मराठीमध्ये त्याला तरतम भाव म्हणजे आपण काय करतो, कंपॅरिझन करतो. एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीशी तुलना करत असतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट चांगली, त्याच्यापेक्षा चांगली किंवा सर्वात चांगली असं पुढे म्हणतो. किंवा एखादी गोष्ट वाईट असेल तर त्याच्यापेक्षा वाईट किंवा सर्वात वाईट अशा पद्धतीने आपण तिन्ही पद्धतीनं काय करतो तर त्याचं तुलना कंपॅरिझन करत असतो. तुम्हाला विचारताना एक्झाम मध्ये असा विचारत नाही, तर डिग्री ऑफ कंपॅरिझन विचारत नाहीत. एक तर चेंज द डिग्री म्हणतील किंवा तुम्हाला सुपरलेटिव्ह करा म्हणतील, कंपॅरेटिव्ह करा म्हणतील किंवा पॉझिटिव्ह डिग्री करा म्हणतील. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. हा जो क्वेश्चन आहे किंवा हा जो पार्ट आहे, हा डिग्रीचा पार्ट सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तसाच 8वी ते 12वी या इंग्लिशच्या ग्रामरमध्ये त्याचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट दॅट इज द डिग्री ऑफ कंपॅरिझन. आता डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. पहिला पॉझिटिव्ह, दुसरा कंपॅरेटिव्ह आणि तिसरा सुपरलेटिव्ह. आता लक्षात ठेवायचं, डिग्रीमध्ये कोणताही वर्ड जो आहे तो ऍडजेक्टिव्ह असतो, विशेषण असतं, विशेषणाचे रूप असतं लक्षात घ्या. आणि विशेषणाच्या रूपाला आपण मोवर किंवा ईआर प्रत्यय लावला की त्याचं कंपॅरेटिव्ह होतं. सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट किंवा ईएसटी प्रत्यय लावला की त्याचं सुपरलेटिव्ह होतं. आता मोस्ट ऍक्च्युअल कसं असते माहिती आहे, ते लिहिलंय पहा. पॉझिटिव्ह मध्ये विशेषणाचे साधे रूप असते, कंपॅरेटिव्ह मध्ये विशेषणाला या मोवर किंवा ईआर प्रत्यय लावला जातो आणि सुपरलेटिव्ह मध्ये विशेषणाला मोस्ट किंवा ईएसटी प्रत्यय लावला जातो. म्हणजे लक्षात तुम्हाला असलं पाहिजे की मोस्ट किंवा ईएसटी आला की ते सुपरलेटिव्ह डिग्री, मोवर किंवा ईआर आला की तो कंपॅरेटिव्ह डिग्री आणि आता कोणताही प्रत्यय नाही आला की ते पॉझिटिव्ह डिग्री. आता तसं बघितलं तर पॉझिटिव्ह डिग्रीची जी ओळख आहे ते ऍज डॉट 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 ऍज अशी सुद्धा होऊ शकते. ऍज ऍज तो वर्ड त्याच्यात येतोच. पॉझिटिव्ह म्हणले की ऍज ऍज हा वर्ड यायलाच पाहिजे. आता मग मी आता म्हटल्याप्रमाणे पॉझिटिव्ह मध्ये साधे रूप असते, कंपॅरेटिव्ह मध्ये मोर किंवा ईआर लागतो, सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट किंवा ईएसटी प्रत्यय लागतो. म्हणून मी त्याचे 3 पार्ट केले, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. एक्झाम्पल्स म्हणून आपण कशा पद्धतीने त्याला जो काय प्रिफिक्स आणि सफिक्स प्रत्येक कसा लागतो हे आपण पाहणार आहे. तर तिथं पहा, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. पुल ईआर लागला पाहिजे, ईआर. पुलर ईआर लागला, पुलेस्ट ईएसटी प्रत्यय लागलेला आहे. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट ईआर प्रत्यय लागलेला आहे, ईएसटी प्रत्यय लागलेला आहे. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट ईआर प्रत्यय लागलेला आहे, ईएसटी प्रत्यय लागलेला आहे. बिग, बिगर, बिगेस्ट ईआर प्रत्यय लागलेला आहे, ईएसटी प्रत्यय लागलेला आहे. हॉट, हॉटर, हॉटेस्ट. लक्षात ठेवा, इथे टी या लेटरच्या अलीकडे एक वोवेल आहे. वोवेल म्हणजे स्वर आहे, AEIOU पैकी ओ आहे, म्हणून याचा टीचा डबल होऊन त्याला ईआर लागला. डबल टी का झाला तर त्या टीच्या अलीकडे स्वर आहे म्हणून. हॉटर, हॉटेस्ट. आता काही शब्द जे असतात त्या शब्दांना ईआर लागत नाही, ईएसटी लागत नाही, तर त्यांना मोवर किंवा मोस्ट लागतो. उदाहरणार्थ ब्युटिफुल हा जो शब्द आहे, ब्युटिफुल त्याचं होतं मोवर ब्युटिफुल, त्याचं होतं मोस्ट ब्युटिफुल. असे त्याची काही रूप तुम्हाला सांगता येते. मोवर आणि मोस्ट लागून, म्हणजे मोवर हाही प्रत्यय लागतो, मोस्ट हाही प्रत्यय लागतो. फक्त जे मोठे शब्द असतात त्यांना मोवर किंवा मोस्ट प्रत्यय लागतो. आता समजा आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर कॉस्टली. त्याला हे कॉस्टलियर, कॉस्टलीएस्ट होत नाही, म्हणून मोवर, कॉस्टली अँड मोस्ट कॉस्टली. डिलिशियस, मोवर डिलिशियस. अँड मोस्ट डिलिशियस. असं ते त्याचं होऊ शकतं. असे मोठे जे शब्द असतात ना, ते एक्स्ट्राव्हेजंट समजा शब्द, मोठा शब्द आहे तर मोर एक्स्ट्राव्हेजंट, मोस्ट एक्स्ट्राव्हेजंट. लक्षात आलं का? मग
रिच रिचर रिचेस्ट, पुअर पुअर पुअरर, असे किती ते पुअर पुअरर पुअरेस्ट असे किती ते तुम्हाला शब्द या डिग्रीमध्ये सांगता येतील, हो की नाही. इझी इझियर इझिएस्ट, हॅपी हॅपियर हॅपीएस्ट. नंतर आता हॅपी वर्ड जो आहे हॅपी, वायचं आय होतं हे लक्षात ठेवा. HAPPIER आणि HAPPIEST म्हणजे हॅपी हॅपियर हॅपीएस्ट किंवा हॅपी मोर हॅपी मोस्ट हॅपी, हॅपी मोर हॅपी मोस्ट हॅपी असंही होऊ शकतं. लक्षात आलं का. आणि असे प्रत्येक कुठलाही वर्ड जर घेतला, डिफिकल्ट आहे समजा, डिफिकल्ट घेतला तर मोर डिफिकल्ट, डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, मोस्ट डिफिकल्ट. अशी त्याची पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्हची रूप होत असं. इम्पॉर्टंट वर्ड असेल, इम्पॉर्टंट, मोर इम्पॉर्टंट, अँड मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे अशी त्याची पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्हची रूप होत. ER आणि मोस्ट. आता लक्षात ठेवा, हा जो ER लागलेला आहे याला सफिक्स म्हणतात. आपल्या प्रत्ययामध्ये ER किंवा EST लागला की त्याला आपण सफिक्स म्हणतो. सफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेला जो प्रत्यय असतो त्याला सफिक्स म्हणायचं. आणि शब्दाच्या अगोदरच प्रत्यय लागला, जसं आता मोर लागलाय, मोर लागलाय, मोस्ट लागले, मोस्ट लागले, हे प्रिफिक्स झाले. लक्षात, सुरुवातीला जे प्रत्यय लागतात त्याला प्रिफिक्स म्हणतात, शेवटी लागतात त्याला सफिक्स म्हणतात. आपल्याकडं हॅपी अनहॅपी, आता हॅपी या वर्डला आपण अन लावला ना तर तो प्रिफिक्स झाला. लक्षात घ्या. फ्रेंड, फ्रेंडला आपण फ्रेंडशिप म्हणलो, शिप हा जो शब्द लागला ना तो सफिक्स झाला. लक्षात घ्या. म्हणजे हे अशा प्रकारचे व्यक्ती तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतोय की हे प्रिफिक्स असतात, सुरुवातीला लागतात ते प्रिफिक्स असतात आणि शेवटी जे प्रत्यय लागतात त्यांना आपण काय म्हणतो, सफिक्स असं म्हणतो. हे एक तुम्हाला इथं सांगायचं. पण असे काही वर्ड्स आहेत, काही ठराविक वर्ड्स असे आहेत की त्यांना हे मोस्ट, मोर, ER, EST प्रत्यय लागत नाही. लक्षात घ्या. मग त्याची खास रूपं असतात. फॉर एक्झाम्पल गुड, बेटर, बेस्ट. म्हणजे गुड जो आहे त्याला त्याचं होणार बेटर आणि त्याचंच होणार बेस्ट. म्हणजे अशी काही, किंवा बॅड जो आहे तो बॅडचं होणार ओर्स आणि ओर्स्ट. म्हणजे ही काही जी रूपं असतात त्यांना प्रत्यय लागत नाही. ते म्हणजे कोणते, गुड जो आहे त्याचं होणार बेटर आणि त्याचं होणार बेस्ट. त्याच लिस्टच्या खाली आपल्याला लिहायचं आहे. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. नंतर बॅड, ओर्स आणि ओर्स्ट. नंतर लिटल, लेस, लिस्ट किंवा मच, ऑब्लिक मेनी, त्याचं होणार मोर आणि त्याचं होणार मोस्ट. ही मात्र एवढी लक्षात ठेवा, कारण याला कुठल्याही प्रकारचा सफिक्स नाही किंवा प्रिफिक्स नाही. हे स्वतः आपल्या स्वतःची रूप आहेत त्यांची. गुड, बेटर, बेस्ट, बॅड, ओर्स, ओर्स्ट, लिटल, लेस, लिस्ट आणि मच किंवा मेनी असेल तर मोर आणि मोस्ट. अशा प्रकारे त्याची ही रूप होत असतात. ही झाली त्याची जनरल इन्फॉर्मेशन. या डिग्रीच्या बाबतीत तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन मी इथं तुम्हाला दिली. आता मी काय करतोय पहा, आता ह्या डिग्रीमध्ये आपल्याला क्वेश्चन कसे विचारले जातात. सर्वात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन कसा विचारला जातो तो म्हणजे सुपरलेटिव्हचं सेंटेन्स देणार आणि तुम्हाला पॉझिटिव्ह करायला विचारणार. म्हणजे मी पहिला पार्ट म्हणणार आहे चेंज ऑफ सुपरलेटिव्ह into पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री मी सुपरलेटिव्ह डिग्रीला एसडी म्हणणार आहे आणि पॉझिटिव्ह डिग्रीला पीडी म्हणणार आहे. लक्षात घ्या. आता त्यासाठी म्हणजे सुपरलेटिव्हचं सेंटेन्स तुम्हाला देणार आणि पॉझिटिव्हचं सेंटेन्स तयार करायला लावणार. आता लक्षात ठेवायचं, सुपरलेटिव्ह देणार म्हणजे तुम्हाला यामध्ये ओळखता आला पाहिजे मोस्ट किंवा EST हा प्रत्यय विशेषणाला असला पाहिजे.
आणि त्याचं पॉझिटिव्ह करायचं म्हणजे मोस्ट आणि EST काढायचा. त्यासाठी मी तुम्हाला एक काय करतो, सूत्र तुम्हाला देतो. एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा सूत्र. ह्या सूत्राचा जर तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह तुम्हाला न चुकता आन्सर काढता येतं. आता मी दोन्ही लँग्वेज मध्ये देतो. बघा, ते सूत्र असं आहे, नो ऑदर ऑब्लिक व्हेरी फ्यू प्लस कर्म, मराठीत पहिला देतो, कर्म प्लस सक्री प्लस ॲज विशेषण ॲज प्लस करता. लक्षात घ्या, नो ऑदर व्हेरी फ्यू कर्म. आता इथं आपण फक्त कर्माला आपण ऑब्जेक्ट म्हणतोय, सक्रीला आपण AU म्हणतोय, ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतोय, किंवा हेल्पिंग व्हर्ब म्हणतात AU. ॲज विशेषणाला ॲडजेक्टिव्ह आणि हा सब्जेक्ट, आणि बाकी काय नो अदर व्हेरी फ्यू तुमचा इंग्लिश वर्डच आहे सब्जेक्ट. SUB JECT. समजलं? आता हे झालं तुमचं सूत्र. ह्या सूत्राप्रमाणे हे पाठ करून ठेवायचं सूत्र. सूत्र पाठ असेल तर तुम्हाला कुठलंही सेंटेन्स अवघड जाणार नाही, ही माझी गॅरंटी तुम्हाला आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा. कसं? नो अदर व्हेरी फ्यू, कर्म म्हणजे सब ऑब्जेक्ट, सक्री म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब, ॲज विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह ॲज प्लस अ सब्जेक्ट. अशा प्रकारे त्याचं सूत्र असणार आहे. हे सूत्र म्हणजे तुम्हाला 1 मार्क मिळवून देणारं सूत्र आहे. आता तुम्ही याच्यातलं विश्लेषण थोडं करूया. आता ह्या दोघांपैकी नो ऑदर आणि व्हेरी फ्यू यापैकी कोणता वर्ड पहिला वापरायचा हे आपण विचार करूया. कोणता वर्ड पहिला वापरायचा? मग नो ऑदर कधी सुरुवात करायची आणि व्हेरी फ्यूने सुरुवात करायची, त्याच्यासाठी मी तुम्हाला रूल देतो. वाक्यामध्ये वन ऑफ दो हा जर वर्ड आला, वाक्यामध्ये वन ऑफ दो हा शब्द आला तर, वन ऑफ द शब्द आला तर व्हेरी फ्यूने सुरुवात करायची. तर व्हेरी फ्यूने तो काढायचा. तो शब्द काय करायचा? वन ऑफ द शब्द आला तर तो काढावा. व वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यू ने करावी. लक्षात घ्या, व्हेरी फ्यू ने करावी. तसेच सक्री म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, सक्री सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी म्हणजे प्लुरल कोणते असतात? तर आर, वेअर, हॅव पैकी वापरा. आपल्याकडे हे 3च आहे अनेकवचनी. आर, एमिजार मधील आर, वॉज वेअर मधील वेअर आणि हॅव्याजर मधील हॅव पैकी वापरावे. म्हणजे लक्षात ठेवायचं, वाक्यात वन ऑफ द हा शब्द आला तर तो काढायचा, तो शब्द काढायचा व वाक्याची सुरुवात कशाने करायची? व्हेरी फ्यूने करायची. तसेच त्याच सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते अनेकवचनी म्हणजे प्लुरल म्हणजे आर वापरा. म्हणजे एमिजार असेल तर आर घ्यायचा, एमिज असेल तर आर घ्यायचा, वॉज असेल तर वेअर घ्यायचा, हॅज असेल तर हॅव घ्यायचा. म्हणजे तुम्हाला प्लुरलची जी काही ऑक्झिलरी वर्ब आहेत तीच तुम्हाला यूज करावी लागतील. आलं का लक्षात? हा एक अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे.
आणि हे जर नसेल, वाक्यात जर वन ऑफ द नसेल तर नो अदरने सुरुवात करायची, अन्यथा वाक्याची सुरुवात नो ऑदरनी करा. आता ह्याची थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. हे झाले नियम. आता मला सांगा, नो ऑदर याचा अर्थ काय? तर नो ऑदर म्हणजे दुसरा कोणीच नाही, एक जणच, त्याच्यापेक्षा वेगळा कोण नाही. एक जण असेल किंवा एक वस्तू असेल किंवा एक ठिकाण असेल, एकाच गोष्टीबद्दल त्याच्यासारखी दुसरी कुठलीच गोष्ट नाहीये, त्याच्यासारखी दुसरी कुठलीच गोष्ट नाही हे जर सांगायचं असेल तर नो ऑदरचा वापर करा. आणि व्हेरी फ्यू म्हणजे काय? काही जण, असे काही जण आहेत किंवा अशा काही ठिकाणं आहेत किंवा अशा काही वस्तू आहेत, हे जर म्हणजे एकच नसून आणखी काही गोष्टी आहेत, हे जर सांगायचं असेल तर व्हेरी फ्यूचा वापर. व्हेरी फ्यूचा अर्थ समजून घ्या. समजा रमेश इज द वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. वन ऑफ द क्लेवरेस्ट म्हटलं की त्याच्यासारखे आणखीन काही क्लेवर मुलं आहेत, तो एकटाच क्लेवर नाही. आणि जर मी वन ऑफ द म्हटलं नसतं, रमेश इज अ क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास असं जर म्हटलं असतं तर रमेश इज ओनली वन बॉय हु इज क्लेवर इन द क्लास, म्हणजे तो रमेश हा एकटाच फक्त त्या वर्गातला क्लेवर मुलगा आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून लक्षात ठेवा, नो ऑदरचा अर्थ काय आणि व्हेरी फ्यूचा अर्थ काय, कधी वापरायचं मी तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे. ते कधी वापरायचं, व्हेरी फ्यू कधी वापरायचं, काय करायचं हे मी तुम्हाला मेन्शन केलंय. पण ह्याचा अर्थ असा की नो ऑदर म्हणजे एकटीच वस्तू काय असेल ते ज्याच्याबद्दल डिस्क्राईब केलेला आहे तो एकटच. आणि व्हेरी फ्यू म्हणजे व्हेरी फ्यूचा अर्थ असे आणखीन काही आहेत असं त्याचा. जस्ट लाईक महाबळेश्वर इज द वन ऑफ द कुलेस्ट प्लेस इन महाराष्ट्र. आता महाबळेश्वर ही आपली कुलेस्ट प्लेस महाराष्ट्र, आणखी म्हणजे असं वन ऑफ द म्हणजे महाबळेश्वर सारख्या आणखीन काही महाराष्ट्रामध्ये कुलेस्ट प्लेसेस आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आपण व्हेरी फ्यूने सुरुवात करायची आहे. आणि व्हेरी फ्यूने सुरुवात केली की आपल्याला प्लुरल म्हणजे अनेक वचनी सहाय्यकारी वापरायचं. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे जर समजलं असेल तर आता ऑब्जेक्ट कसं शोधायचं याचा विषय संपला. या दोन्हीतलं काय वापरायचं हे तुम्हाला इथे मी सांगितलं. आता कर्म जो आहे म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो नेहमी ऍडजेक्टिव्हच्या पुढे असतो, विशेषणाच्या पुढे असतो. कर्म नेहमी विशेषणाच्या पुढे असते. विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्हच्या पुढे असते. विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह च्या पुढे असते. आता मला सांगा, ऍडजेक्टिव्ह काही ना ओळखता येत नाहीये, मग ते त्याच्या पुढचा पार्ट आहे कसं ओळखणार? आता लक्षात घ्या, आपलं काम काय चाललंय तर सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतर करण्याचं काम चालू आहे. म्हणजे तुम्हाला देताना जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स सुपरलेटिव्ह मध्ये देणार. म्हणजे हे तुम्हाला माहित पाहिजे, मोस्ट किंवा ईएसटी ज्याला लागलेला असतो तो ऍडजेक्टिव्ह. अगदी सोपे आहे सांगितलं तुम्हाला. म्हणजे ज्या शब्दाला मोस्ट किंवा ईएसटी प्रत्यय लागलाय त्या शब्दाच्या पुढचं सर्व ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म होय. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म होय. विशेषणाच्या पुढे कर्म असतं. विशेषण कुठलं कसं ओळखायचं? ज्याला ईएसटी लागलेला आहे किंवा ज्याला मोस्ट लागलेला आहे तो ऍडजेक्टिव्ह. समजते का? मी आता असं म्हणतो बघा, एक एक्झाम्पल दिलं तर तुमच्या लक्षात येईल. राहुल इज वन ऑफ द क्लेव्हरेस्ट बॉय इन द क्लास. असं जर मी सेंटेन्स दिलं तुम्हाला इथं तुझं मदत होईल. पा वन ऑफ द आला म्हणजे हे काढून टाकायचं असतं. आपण म्हणले पहिल्या नियमामध्ये वन ऑफ द हा शब्द आला तर तो काढावा असं म्हटले. व वाक्याची सुरुवात इथं आपण आन्सरला आता हे सुपरलेटिव्ह डिग्री मीन्स एसडी आहे, त्याचं मला करायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री मीन्स पीडी करायचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून पीडी करताना मला सुरुवात कशाने करावी लागणार? फेरी फिल, म्हणजे तुम्ही फेरी फिल येणार आहे. लक्षात आलं का? इथंपर्यंत समजलं का? बघा आता माझं वाक्य चाललेलं आहे की कर्म नेहमी विशेषणाच्या पुढे असते. विशेषण म्हणजे काय? ज्याला ईएसटी प्रत्यय लागलाय तो विशेषण. मग त्याच्या पुढे जे असतं ते सर्व वर्ड्स असतात ते सगळे ऑब्जेक्टिव्ह कशामध्ये येणार?
तुमच्या कर्मामध्ये, कर्म म्हणजे ऑब्जेक्टमध्ये येणार. कशामध्ये येणार? ऑब्जेक्टमध्ये येणार. तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, विशेषणाच्या पुढे बॉयज इन द क्लास हे कर्म असणार आहे. म्हणजे हा तुमचा त्या वाक्यातला काय झाला? कर्म म्हणजे ऑब्जेक्ट झाला. लक्षात आलं का? म्हणजे हा माझा दुसरा रूल संपला. आता तिसरा रूल सक्रिय सहाय्यकारी क्रियापद इथंच मांडले मी. वाक्यात असतं तेच घ्यायचं रेग्युलरली, पण वन ऑफ द असेल तर इज असेल तर आर घ्या, एम असेल तर आर घ्या, वॉज असेल तर वेअर घ्या, हॅज असेल तर हॅव घ्या. म्हणजे तुमच्या सहाय्यकारी क्रियापदाचा नियम इथं मांडलेला आहे. ॲज विशेषण ॲज मीन्स ॲज मध्ये ह्या विशेषण आता आपण करतोय काय? पॉझिटिव्ह करतोय. पॉझिटिव्ह करतो म्हणजे याचं सिम्पल फॉर्म करायचं. क्लेव्हरेस्टचं क्लेव्हर करायचं, पुअरेस्टचं पुअर करायचं, टॉलेस्टचं टॉल करायचं. ॲज टॉल ॲज, ॲज पुअर ॲज हाय ॲज गुड ॲज. लक्षात, म्हणजे बेस्ट असतात तर आपण त्याचं गुड केलं असतं, वर्स्ट असतं तर बॅड केलं असतं. म्हणजे त्याचं सुपरलेटिव्हचं फॉर्म काढून काय करायचं? पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये आणायचं, म्हणजेच ॲज मध्ये घालायचं. आणि करता हा वाक्याच्या सुरुवातीला असतो. तर राहुल करताय म्हणजे हा करता शेवटी टाकायचा. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला करता असतो. समजते का? म्हणजे हा करता. आणि आता मग आपण रचना केली, हे सगळे रूल झाले पहा. आता मी सेंटेन्स इथं लिहिलेला आहे. त्या रूल त्या सेंटेन्स प्रमाणे आपण त्याचं आन्सर फाइंड आउट करूया. आन्सर कसं तयार करायचं हे आपण पाहूया. आता पहिली गोष्ट, आता एक 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 मला मी सांगतो. आता सूत्र तुमच्या समोर आहे, फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण ह्या दिलेल्या एक्झाम्पलचं आन्सर फाइंड करूया. म्हणजे दिलेले एक्झाम्पल जे आहे ते सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये, त्याचं आपल्याला करायचं आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. समजलं का? पहा आता ते कसं करायचं हे तुम्हाला सांगतो. हे पहा, राहुल इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉयज इन द क्लास. त्याचं पॉझिटिव्ह डिग्री करायचं म्हणजे माझ्या सूत्राप्रमाणे नो अदर व्हेरी फ्यू मधलं वाक्यामध्ये वन ऑफ द आले म्हणजे कशाने सुरुवात करणार मी? व्हेरी फ्यू हे पहिला समजून घेतो. नंतर कर्म, कर्म घ्यायचं म्हणजे हे बघा, विशेषणाच्या पुढचं म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या पुढचं, बॉयज इन द क्लास, इन द क्लास. आता लक्षात घ्या, इज सहाय्यकारी, पुढे गेलो आपण सहाय्यकारी क्रियापद, कर्म झालं, सहाय्यकारी क्रियापदाकडे गेलो, म्हटलं की इज. पण इज इथं जर मी लिहिला तर चुकीचं होणार आहे, कारण व्हेरी फ्यूने सुरुवात म्हणलं की इज आला की आर घ्यायचा. कारण तुम्हाला सांगतो एम इज आर या तिघांची घराणी एकच आहे, म्हणजे एकातलीच. नंतर वॉज, वेअर ह्या दोघांचं घराणे एकच आहे. आणि हॅव, हॅज ह्या दोघांचं घराणे एकच आहे. म्हणजे समजा वाक्यात एम इज आला आणि अशी कंडिशन असेल, वन व्हेरी फ्यूने सुरुवात करा असेल तर आर वापरायचा. वाक्यात जर वॉज आला तर वेअर यूज करायचं. वाक्यात हॅज आला तर हा, म्हणजे अनेक वचने प्लुरलचे जे काही ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते तुम्हाला यूज करावे लागतील. समजते का? पहा मग झालं पहा, व्हेरी फ्यू बॉयज इन द क्लास आर. इथं पण झालं आपण ॲज ऍडजेक्टिव्ह, ॲज ऍडजेक्टिव्ह मीन्स क्लेव्हर. ॲज राहुल, इज पुन्हा घ्यायचं. हे जो इज आहे ना ते पुन्हा, कारण राहुलसाठी इज आहे, लक्षात घ्या. आणि बॉयज इन द क्लास. आता मग मी तुम्हाला सांगितलं व्हेरी फ्यू आलं तर अनेक वचनी वापरावे, पण त्याला आणखीन काय तुम्हाला सांगतो, आणखीन माहिती याच्यामध्ये. आपण हे तुम्हाला समजावं म्हणून मी व्हेरी फ्यू नंतर सहाय्यकारी क्रियापद प्लुरल घ्या, अनेक वचनी घ्या सांगितलं. पण इथे दिसतेच पहा, बॉयज हा प्लुरल आहे, बॉयज प्लुरल असल्यामुळे ते आर आहे असा त्याचा अर्थ असतो. पण आपण आयडिया म्हणून थोडं व्हेरी फ्यूचा आधार घेतो आणि ते सांगत असतो. पण ऍक्च्युअल कसं आहे, बॉयज आणि व्हेरी फ्यू, व्हेरी फ्यू बॉयज म्हणजे काही जण, म्हणजे अनेक वचन झालं म्हणून आर घेतलेला असतो. असाही अर्थ तुम्ही, असाही नियम लक्षात ठेवला तर काय प्रॉब्लेम नाही. समजलं? हे एक एक्झाम्पल तुमचं झालं. आता दुसरं एक्झाम्पल एक तुम्हाला सांगतो की ते एक्झाम्पल काय आहे पहा. सी वॉज द सॉफ्टेस्ट मेंबर ऑफ टीम. सी वॉज, बघा सेकंड पहा, सी वॉज द सॉफ्टेस्ट member of the team. सॉफ्टेस्ट मेंबर ऑफ टीम. आता लक्षात घ्या, इथं बघा, इथं वन ऑफ द आला काढला, आता इथं सुद्धा द काढून टाकायचं, हे महत्वाचं लक्षात ठेवा.
आणि तुम्हाला इथं आणखीन एक इन्फॉर्मेशन देऊया की आपल्याकडे ए अँड द हे आर्टिकल्स असतात. काय आहेत ए अँड द? ही काय आहे तर आर्टिकल्स आहेत. आणि ते आर्टिकल्स जे असतात ना, ते आर्टिकल्स ही नेहमी सुपरलेटिव्हच्या शब्दाच्या अलीकडे येतात. हे नियम इथेच लक्षात ठेवा. द हे आर्टिकल नेहमी सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अलीकडे येते. हे फिक्सच लक्षात ठेवा. त्यामुळे इथं तुम्हाला तो आर्टिकलचा एक रूल जो आहे तो इथं समजून जाईल. आणि इथं जेव्हा द असतं फिक्स असतं. आता इथे ह्या मगाशीच्या सेंटेन्स मध्ये वन ऑफ द असं होतं, ते काढूनच टाकला. नुसता द आला तोही काढायचा आहे, मी राऊंड केला त्याला. आता आपण थोडस काय करूया, हे काय आहे सॉफ्टेस्ट. सॉफ्टेस्ट काय आहे हे ऍडजेक्टिव्ह आहे. मग त्याच्या समोरचं सर्वच्या सर्व कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ऍडजेक्टिव्हच्या पुढे ऑब्जेक्ट असते, लक्षात घ्या. आपण रूल दिलाय ऍडजेक्टिव्हच्या पुढे ऑब्जेक्ट असते. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं, ज्याला ईएसटी प्रत्यय आहे किंवा मोस्ट प्रत्यय आहे त्याच्या समोरचं सगळं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. आता ह्या वाक्यात पहिला चेक करूया, या दोन्हीतलं काय यूज करावं लागेल तुम्ही सांगू शकाल. आता काय प्रॉब्लेम आहे, एसडीच आहे आपल्याला करायचं आहे, पीडी मध्ये पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे. आन्सर आपलं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये आपण. आता मला सांगा बरं, तर तिथं त्या वाक्यामध्ये आपल्या नियमाप्रमाणे वन ऑफ द आहे, पण वन ऑफ द आहे का नाही. म्हणजे सुरुवात करायची नो अदर. लक्षातच ठेवा, काय अवघड नाही. नो अदर, नो अदर. लक्षात आलं का? नो अदर. आता कर्म कोणतं मी सांगितलं तुम्हाला, तर हे जे आहे ते तुमचे ऑब्जेक्ट आहे. नो अदर मेंबर ऑफ द टीम. ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रिया हे आहे ते घ्यायचे, इथं काय विशेष नाही. इथं काही नाही. कधी वन ऑफ दच्या वेळेला व्हेरिफिने सुरुवात करतात तेव्हा थोडा विचार करायचा. नो अदरनी विचार सुरुवात करताना काही विचार करायची गरज भासत नाहीये. नो अदर मेंबर ऑफ द टीम वॉज ॲज, त्याचं साधरूप करायचं म्हणजे पॉझिटिव्हचं सॉफ्ट, ॲज सी वॉज फिनिश. हे झालं त्याचं पॉझिटिव्ह डिग्री. हे काय झालं त्याचं पॉझिटिव्ह डिग्री. समजलं का? पहा, हे दुसरं जर लक्षात आलं असेल तर थर्ड कडे जाऊ आपण. थर्ड एक्झाम्पल काय? थर्ड एक्झाम्पल एसडी तो आपण सांगता येईल तुम्हाला. पुढचं एक्झाम्पल, इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन आय हॅव एव्हर मेड. इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन तर काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं सेकंड एक्झाम्पल तुम्हाला मी आता समजून सांगितलं. थर्ड पार्ट, इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आय एव्हर मेड. इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिजन्स आय एव्हर मेड. आता लक्ष द्या, इथं बघा तुमच्या लक्षात येईल बघा की इथं वन ऑफ द आहे म्हटलं की कशाने सुरुवात करणार? व्हेरी फ्यूने सुरुवात. आता बेस्ट, हा बेस्ट हे तुमचं काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. गुड बेटर बेस्ट. मग त्याच्या पुढचं जे सर्व आहे ते तुमचा कर्म असणार म्हणजे ऑब्जेक्ट असणार. म्हणजे व्हेरी फ्यू डिसिजन्स आय एव्हर मेड. इज आहे लक्षात येते. इज सहाय्यकारी क्रियापद, पण आपण इज घ्यायचं का नाही, तर व्हेरी फ्यूने सुरुवात झाली म्हणजे आर. आता आर का घेतलं तर व्हेरी फ्यूने सुरुवात झाली एक कारण, दुसरं म्हणजे डिसिजन्स आहे. आर ॲज गुड ॲज इट इज. हे त्याचं आन्सर. व्हेरी फ्यू डिसिजन्स आय एव्हर मेड आर ॲज गुड ॲज इट इज. समजते? दुसरं वाक्य पाहू. महाबळेश्वर इज वन ऑफ द कुलेस्ट प्लेसेस इन महाराष्ट्र. महाबळेश्वर सारखी आणि बरीच महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाण आहेत, त्यातलं एक महाबळेश्वर आहे असा त्याचा अर्थ. म्हणजे याच्यातलं काय निघून जाणार? वन ऑफ द निघून जाणार. लक्षात घ्या. म्हणजे व्हेरी फ्यू
व्हेरी फ्यू प्लेसेस, प्लेसच्या पुढचं कर्म लक्षात घ्या, ऑब्जेक्ट, प्लेसेस इन महाराष्ट्र, ईच्या ऐवजी आर येणार, आर, व्हेरी फ्यू प्लेसेस इन महाराष्ट्र आर ॲज विशेषण, ॲज विशेषण म्हणजे साधं रूप आहे, कुल, ॲज महाबळेश्वर, इज महाबळेश्वर, हे तुमचं आन्सर. समजलं का? पहा, हे जर लक्षात आलं असेल तर पुढे जरा, पिकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल बर्ड इन द फॉरेस्ट, पिकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल बर्ड इन द फॉरेस्ट. आता इथं पहा, इथं द फक्त आलेलं आहे, वन ऑफ द आलाय का नाही, म्हणून कशाने सुरुवात करायची, नो ऑदरने सुरुवात करायची, नो ऑदर, नो ऑदर. मोस्ट ब्युटिफुल हे तुमचं ऍडजेक्टिव्ह झालं, मोस्ट कुणाला लागला, ब्युटिफुल, म्हणजे मोस्ट ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह, म्हणजे मोस्ट पण निघून जाणारच आहे, लक्षात घ्या. बर्ड इन द फॉरेस्ट हा तुमचा कर्म झाला, म्हणजे नो ऑदर बर्ड इन द फॉरेस्ट इज ॲज ब्युटिफुल ॲज पिकॉक इज, फिनिश. लक्षात आलं का? पहा, ही जर लक्षात आली असतील तर तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स देतो, काही सेंटेन्सेस देतो की जे तुम्हाला याच मेथडनी करता येतील. याच हे जे आहे तर सुपरलेटिव्हची तुम्हाला सेंटेन्सेस देतो, तुम्ही काय करायचं, त्याचं पीडी मीन्स पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करायचं. ओके, काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी इथं देतो, ती घ्या, आणि त्याची हिंटही देतो की काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचा आन्सर होईल, ही तुम्हाला मी इथं सांगतो. ओके, तर एक्झाम्पल असं आहे बघा, लीड, लीड इज वन ऑफ द हेवीएस्ट मेटल्स. आता बघा ना, हे होमवर्कच आहे, वन ऑफ द आहे म्हणले की तुम्ही काय करणार, काढून टाकणार, व्हेरी फ्यू ने सुरुवात करणार, व्हेरी फ्यू मेटल्स आर ॲज हेवी ॲज अ लीड. प्रयत्न करा, हे त्याचा आन्सर होईल, व्हेरी फ्यू मेटल्स आर ॲज हेवी, ॲज हेवी काय करायचं, हेवी, ॲज हेवी ॲज अ लीड. समजलं का? आणखी एक सांगतो का, नेक्स्ट असं असेल, तर सांगली इज द क्लीनेस्ट सिटी, हे एक तुम्ही करायचं. नंतर मॅथेमॅटिक्स इज द easiest subject, easiest subject, हे होमवर्क आहे. was one of the worst dancers dog is the most honest animal. Dog is the most honest. मोस्ट ऑनेस्ट, ऑनेस्ट या शब्दाला मोस्ट लागला, लक्षात घ्या, म्हणून तो मोस्ट निघून झाला, नुसतं ऑनेस्ट, ऑनेस्ट ॲज, इथं ॲज क्लीन ॲज, इथं ॲज इझी ॲज, इथं ॲज बॅड ॲज असंही होतं. नंतर
Ram was one of the richest boys in the village. One of the richest boys in the village. Salim was the most active man in the society. समजते का पहा. This meal was the most delicious meal. Now 1 2 3 4 5 6 7 8 एक्झाम्पल्स तुम्ही काय करा तर सॉल्व करा. आता अजून एक देतो. My house is the best house. आलं का लक्षात. 9 एक्झाम्पल्स काय करा सॉल्व करा आणि मला तुम्हाला ते जमतात का तो जो क्वेश्चन आहे तो जो सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करणे जमते का हे चेक करून पहा. ओके ठीक आहे.